ही जरांगेशाही नाही, लोकशाही आहे. ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात. छगन भुजबळांचा इशारा. ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चाललेली आहे. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं. 40,000 कोटींचा घोटाळा केला. जरांगेंचा प्रत्युत्तर. हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी.आर विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये 3 याचिका. मंगेश ससाणेंसह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडेंची हायकोर्टामध्ये धाव. शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना. सोमवारी सुनावणी पार पडणार. हैदराबाद गॅझेटचा जी.आर कायदेशीर. जी.आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. पुराव्यानं कुणबी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार. हायकोर्टामध्ये योग्य भूमिका मांडू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा स्पष्ट. जी.आर बाबतचा संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यामध्ये अराजकता माजू शकते. छगन भुजबळांचा इशारा. राज्यामध्ये तणावही निर्माण होऊ शकतो. याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये पत्र दिल्याचंही वक्तव्य. ओबीसी नेत्यांनी जी.आर नीट वाचावा. हा जी.आर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही. फडणवीसांचं आश्वासन. तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही. फडणवीसांचं आवाहन. मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, मात्र कायदेतज्ञांच्या मते सरकारनं काढलेला जी.आर अडचणीचा. जी.आरवरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या म्हणण्यानुसार पात्र शब्द काढण्यात आला. यावरून काय समजायचं? भुजबळांचा सवाल. तर मंडल कमिशननं ओबीसींना कसं आरक्षण दिलं, आम्ही विचारलं का? छगन भुजबळांच्या वक्तव्यावरून जरांगेंचा पलटवार. मराठा आरक्षणाचा जी.आर कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा. कायदेतज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जी.आर तयार केला. मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. तर जी.आरला कुणीही चॅलेंज केलं तरी कोणताही धोका होणार नाही. शंभूराज देसाईंचा छगन भुजबळांना टोला. आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर उतरून सुरू होणार. भुजबळांचा इशारा. तर आता न्यायालयामध्ये खेटायचं असेल तर तिकडे खेटू, रस्त्यावर खेटायचं तिकडे खेटू. मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. मराठा आरक्षणाचा जी.आर ओबीसींसाठी अडचणीचा. प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकता येत नाही. खोटे प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही. भुजबळांचा हल्लाबोल. 1967ला ओबीसीमध्ये फक्त 180 जाती होत्या. मग आता 350 जाती कशा आल्या? जरांगेंचा सवाल. ओबीसी आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त. कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी सक्ती नाही. ज्यांना मराठा म्हणून राहायचंय त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये. नितेश राणे यांची प्रतिक्रिया. बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही. मंत्री पंकजा मुंडेंची ठाम भूमिका. तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्याने जाणार नाहीत. जरांगेंचं भाष्य. मराठवाडा विभागीय आयुक्तांनी प्रमाणपत्र वाटू नयेत. कुणबी प्रमाणपत्रांवरून गुणरत्न सदावर्तेंचा विभागीय आयुक्तांना सल्ला. दबावाला बळी पडू नका. खासदार आमदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाही. सदावर्तेंची प्रतिक्रिया. कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही याची ग्वाही बैठकीमध्ये ओबीसी समाजाला दिली. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुन्हा एकदा स्पष्ट. कुणबी म्हणून नोंद असेल तर वंशावळीनुसार प्रमाणपत्र द्यावं, अशाही सूचना. सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही? मूर्खानो, दुसरा जी.आर काढण्याआधी पहिला जी.आर रद्द तरी करा. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं नियमबाह्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा. जयश्री पाटील यांची मागणी. न्यायमूर्ती शिंदे समितीला बीड जिल्ह्यामध्ये 22,515 कुणबी नोंदी सापडल्या. आतापर्यंत 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं. गेवराई तालुक्यामधल्या फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं. मराठा समाजाला आरक्षणाची गरज, मात्र कुणबींचं ओबीसीमधूनच आरक्षण जाईल. मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतायत. प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणाच्या जी.आरवरून फडणवीसांवर आरोप. साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची आढावा बैठक संपन्न. अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार. पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम सुरू होणार. पुण्यातल्या हडपसरमधून उपक्रमाला सुरुवात करणार. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू. आपण कायद्याचे रक्षण केलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींना राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कौडूवासियांना आवाहन. वसई विरार महापालिकेच्या जनता दरबारामध्ये प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सरनाईकांकडे एका नागरिकाने तक्रार केली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या लोकदरबाराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. वसई विरार महापालिकेच्या सभागृहात मंत्री प्रताप सरनाईकांनी लोकदरबार ठेवला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन. कालिदास कोळंबकर यांची एल्फिस्टन पूल परिसरात पोस्टरबाजी. पुनर्विकास हवा आहे पण योग्य पुनर्वसन करूनच. पोस्टरवर आशय.
माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणय धंगेकरनं आयुक्तासमोर बॅनर सळकवले. जिजाऊंचा कसबा कुठे आहे? बॅनरवर उल्लेख तर नैसर्गिक नियमांचं उल्लंघन करत प्रभाग तोडल्याचा आरोप. ओबीसी मराठा यांच्यासाठी समिती बसते पण शेतकऱ्यांसाठी बसत नाही. शेतकऱ्यांसाठी एक बैठक सुद्धा होत नाही. बच्चू कडूंची खंत. शेतकऱ्यांबाबत तुम्ही किती उदासीन आहात हे दिसतंय. सरकारवर टीका. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या अकोला शाळेतील शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावत. विद्यार्थ्यांसह पालकांना रडू कोसळलं. सुरेखा बनवे सानप यांची दुसऱ्या ठिकाणी बदली. नंदुरबार जिल्ह्यामधल्या स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या समोर मोठं आव्हान. रोजगार हमी योजनेमधून काम देऊन स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मधील शिवणी गावामध्ये विद्यार्थ्यांचं रास्ता रोको आंदोलन. शिवणी गावामध्ये बस थांबत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. रस्त्यावर विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या आंबे गावातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला. यावेळेला भुयारीसारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ. हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. जळगावच्या वडवली गावामध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आक्रमक. गावातील महिला एकत्र येत दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी जात दारूच्या भरलेल्या कॅन रस्त्यावर फेकून देत दारू नष्ट करत त्यांनी संताप व्यक्त केला. छत्तीसगडच्या गरियाबादमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटींचं बक्षीस असणाऱ्या मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याला कंठस्नान. पुण्यामध्ये मध्यरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना बेड्या. लोणी काळभोर पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह 3 केली अटक. आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, चोरीची ऑटो रिक्षा असा 3,42,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या. आरोपी बंडू आंदेकरबाबत आयुषच्या आईचा गंभीर आरोप. तर इथे फक्त आंदेकर नाव चालणार असं मारेकरी म्हणाल्याचं आयुषच्या भावाने. सोलापुरात अखेर 15 तासानंतर नागरी वस्तीमध्ये शिरलेलं पाणी ओसरायला सुरुवात. महापालिका प्रशासनाकडून जेसीबी, टिपर, जेटिंग मशीनसह अग्निशमन दलाची मदत. नागपुरात दिवसभर रिमझिम पाऊस. रात्री दमदार पावसाची हजेरी. उद्याही हवामान विभागाकडून येलो अलर्ट. सोलापूरच्या अक्कलकोटमधील वाघदारी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो. तर वाघदारी परिसरातील शेती पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाचा कहर. शिरशी गावाला 4ही बाजूने पाण्याचा वेढा. शिरशी गावामध्ये जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावातील 100हून अधिक ग्रामस्थ गावामध्ये अडकले. कापसाच्या निर्यातीसाठी तारीख वाढवल्यानं कापसाच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता. कापूस निर्यातीची मुदत वाढवल्यानं शेतकऱ्यांच्या समोर नवीन संकट उभं. धुळ्याच्या बोरी परिसरामधल्या गावामध्ये रानडुकरांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान. वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजारामध्ये मोठी उलाढाल. गेल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडल्यानं बैलजोडीच्या किमतीमध्ये वाढ. 60,000 मिळणारी बैलजोडी 90,000. नंदुरबारच्या नवापूरमधील सुरत नागपूर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था. रस्त्यावर 1-1.5 फुटाचे खड्डे पडून धुळीचंही साम्राज्य. रस्त्याची चाळण झाल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं.